36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिवसा शहरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. आमदार राजेश वानखेडे यांच्या हस्ते यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक, महिला, नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंदच्या घोषणांनी संपूर्ण तिवसा शहर दुमदुमून गेलाय. देवराव दादा हायस्कूल परिसरातून सुरू झालेली तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत शहीद सचिन श्रीखंडकर स्मारकापर्यंत पोहोचली. रॅली दरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. हातामध्ये डौलाने फडकणारे तिरंगे, देशभक्तीपर घोषणा आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे शहरात सर्वत्र राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. यावेळी आमदार राजेश वानखेडे यांनी तिरंगा हा देशाच्या स्वाभिमानाचे, एकतेचे, अखंडतेचे आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचं सांगितलंय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला संघर्ष आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेचे रक्षण करताना जवानांनी दिलेले बलिदान प्रत्येक नागरिकाने सदैव स्मरणात ठेवावे असं आवाहन त्यांनी केलंय. तिरंगा हातात घेतल्यानंतर केवळ आपल्या अधिकारांची नव्हे तर संविधानाने सोपविलेल्या कर्तव्यांची ही जाणीव प्रत्येक नागरिकानं ठेवली पाहिजे. देशाची एकता, अखंडता, संविधानिक मूल्य आणि राष्ट्रहित यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी हा या अभियानाचा उद्देश आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांनी आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा असं आवाहन आमदार वानखेडे यांनी केलंय. तिरंगा हा केवळ एक दिवसाचा उत्सव नसून तो देशाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. देशभक्तीची भावना आपल्या दैनंदिन जीवनात जपून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकानं आपलं योगदान द्यावं असा संदेश या यात्रेतून देण्यात आलाय. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग तिरंगा यात्रेत श्री देवराव हायस्कूल, यादव देशमुख महाविद्यालय आणि कृष्णाबाई दंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत यात्रेमध्ये उत्साह निर्माण केलाय. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेश दिलाय. रॅलीमध्ये भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, युवक तसेच तिवसा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील विविध भागांत नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. तिरंगा रॅलीची सांगता शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या स्मारकाजवळ करण्यात आली. यावेळी शहीद सचिन श्रीखंडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या त्यागाचे स्मरण करून राष्ट्रहित आणि देशसेवेसाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प करण्यात आला. भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांसह समाजातील सर्व घटकांनी एकजुटीने पुढे यावं. विकसित भारताच्या संकल्पांसोबत विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहनही करण्यात आले. उत्साह, राष्ट्रभक्ती आणि एकतेचा संदेश देणारी ही तिरंगा यात्रा तिवसा शहरासाठी विशेष आकर्षण ठरली आहे. संपूर्ण यात्रेदरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. हर घर तिरंगाच्या माध्यमातून तिवसा शहरानं राष्ट्रभक्तीचा जागर घडवून आणत प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रप्रेमाचा संदेश दिलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा. 36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची.